नमस्कार मैत्रिणींनो, कृष्णिका सिंपल रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चटपटीत मसाला आलू। ही भाजी अतिशय कमी मसाल्यांमध्ये होते, खाण्यासाठी खूप चटपटीत लागते। तुम्ही टिफिनलाही देऊ शकता। लहान मुलं असतील तर मिरची कमी करून तुम्ही टिफिनला द्या। तुम्ही हाऊस वाईफ असो किंवा वर्किंग वुमन असो, बॅचलर असो किंवा कॉलेज गर्ल वगैरे असो, अगदी झटपट होते, साध्या सोप्या पद्धतीने बनते आणि खूप कमी मसाल्यांमध्ये बनते। चला तर मग बघूया ही भाजी कशी बनते ते। ही भाजी बनवण्यासाठी मी इथे 3 बटाटे घेतलेले आहे। त्याच्या साली काढून घेतल्या आणि ते पाण्यात ठेवलेले आहे। बटाटे जर पाण्यात नाही ठेवले तर ते लाल होतात, त्यामुळे साली काढून पाण्यात ठेवायच्या आणि ह्याच्या मी चकत्या बनवून घेणार आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडेसे काप करून घेतले चौकोनी वगैरे तरी चालेल, पण मी गोल चकत्या करून घेतल्या। त्या दिसायलाही छान लागतात। ते दिसायला छान लागतात म्हणण्यापेक्षा त्या दिसायला छान दिसतात असं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चौकोनीही काप करू शकता। त्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी मी इथे 3-4 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे, 2 चमचे धणे घेतलेले आहेत, 2 पोहे खायचे चमचे त्याचबरोबर 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे। बडीशोप आवर्जून घ्यायची, कारण त्यामुळेच ही भाजी खूप छान लागते। बडीशोपच ह्या भाजीचा मेन मसाला आहे। त्याचबरोबर 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि 3-4 काळी मिरी घेतलेली आहे। बस एवढाच मसाला हवा आहे आपल्याला। आता हा मसाला मिक्सरला लावून ह्याचा आपण एक जाडसर वाटण करून घ्यायचं। खूप बारीक वाटायचं नाही, जाडसरच वाटण करून घ्यायचं। त्याचबरोबर अर्धा इंच आलं बारीक चिरून घेतलेलं आहे, एक 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। आता हे बघा, ह्या बटाट्याच्या मी चकत्या करून घेतल्या, इतक्या जाडसर चकत्या करून घेतलेल्या आहे। हे बघा, तुम्हाला दिसते आहे ना याची जाडी, म्हणजे भाजी झटपट होते आणि मसाला पण आतपर्यंत जातो। आता गॅसवर एक कढई ठेवली, त्यात 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित तापलं की त्यात अर्धा चमचा जिरे टाकूया। आपण वाटणात पण जिरे घेतले होते जिरे व्यवस्थित तडतडले की त्यात थोडासा चिमूटभर हिंग टाकूया। त्यानंतर बारीक चिरलेला लसूण टाकूया आणि आलं टाकून घेऊ। त्याचबरोबर हिरवी मिरची सुद्धा टाकून घेऊया। लसूण थोडासा गुलाबीसर झाला की लगेच हिरवी मिरची टाकून घ्यायची। मीठ आणि मिरची तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, चवीनुसार आणि अंदाजानुसार। हे सर्व एकत्र एखादा मिनिटभर परतलं की त्यात आपण ज्या बटाट्याच्या चकत्या करून घेतल्या ना, त्यातलं पाणी काढून टाकू आणि ह्या चकत्या टाकून घेऊ आणि व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेऊया। अगदी 2-3 मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचं। आता यात चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून आपण एक 4 ते 5 मिनिट ह्या चकत्या व्यवस्थित शिजवून घेऊया। आता 4 ते 5 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढून बघूया। मी थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे। तुम्हाला जर थोडंसं रश्श्याची भाजी हवी असेल ना तर तेल कमी टाकलं तरी चालेल। आता यात अर्धा चमचा हळद टाकूया आणि त्याचबरोबर आपण हा जाडसर मसाला वाटून घेतला होता ना, तो टाकूया आणि तो व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि ज्यावेळेस तुम्हाला जर पाणी रश्श्याची भाजी हवी असेल ना तर ह्या स्टेजला तुम्ही थोडंसं गरम पाणी करून टाकायचं। आता यावरती कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा एखादा 2 मिनिट आपण हे मसाल्यांबरोबर ही भाजी परतवून घेऊया। आपण बटाटा शिजला की नाही ते बघू। हे बघा, आपला बटाटा शिजलेला आहे, म्हणजे आपली भाजी तयार झालेली आहे। आता एका सर्विंग प्लेटमध्ये मी ही भाजी काढून दाखवते। किती झटपट झाली बघा, अगदी 5 ते 7 मिनिटात आपली भाजी तयार झाली। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने झटपट मसाल्याची भाजी
बनवू शकता। आणि हो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तुम्ही ही लहान मुलांच्या डब्याला देऊन शकता, तुम्ही स्वतः डब्याला नेऊ शकता। तुमच्या वेळेत आणि कामात बचत होतो आणि अगदी घरच्या मसाल्यांमध्ये तयार केलेली आहे। आता यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया। आपली भाजी रेडी आहे। तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता। अगदी थोडी चटपटीत जास्त बनवली तर भाकरीबरोबर, नाही तर चपातीबरोबर खाल्ली तरी चालेल। आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी बरोबर। तोवर बाय बाय।